भाजी तयार आहे। ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। कोथिंबीर, मिरची, भिजलेली डाळ, हळद, मोहरी, कांदा आणि कोबी। झटपट आणि चमचमीत रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कोबीची सुकी भाजी। तर सगळ्यात आधी पहिला आपण कांदा टाकून घेऊया। तेल नाही टाकायचं त्याच्यामध्ये। तर आपण थोडासा असाच परतून घेऊया जेणेकरून कांदा लवकर शिजतो। थोडासा परतून झाला की आपण त्याच्यात तेल टाकूया। तर हे बघा आपला कांदा चांगला परतून झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकू। कांदा चांगला परतून झालेला आहे। आता आपण त्याच्यात मिरची टाकू, कढीपत्ता टाकू, आता मोहरी टाकूया, आता हळद टाकू, आता आपण कोबी टाकूया। आता या कोबीवरच आपण ही भिजलेली डाळ टाकून देऊ आणि पुन्हा वरतून कोबी टाकू। त्यानंतर आपण त्याला मीठ टाकून घेऊया। तुमच्या चवीनुसार टाका तुम्ही, तुम्हाला पाहिजे ते, ठीक आहे। नंतर कोथिंबीर टाका। आता आपण याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे डाळ आपली शिजेल चांगली। तर आता आपण बघूया आपली भाजी शिजली की नाही। आता पूर्ण भाजी मिक्स करून घेतलेली आहे आणि पुन्हा आपण त्याच्यात झाकण ठेवणार आहोत। तर हे बघा आपली भाजी तयार झालेली आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया।